प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की पुन्हा एकदा प्रभूंनी मला ही संधी दिली का आज पुन्हा त्याच्या वचनाद्वारे तुम्हामध्ये गौरव करावं. आजचं वचन खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रभूची इच्छा आहे का तुम्ही आशीर्वादित व्हावं. तुम्हाला कळावं का मार्ग काय आहे आणि कोणता मार्ग मी निवडला पाहिजे आणि कसे मी माझे आशीर्वाद त्या मार्गाद्वारे मी मिळवले पाहिजे. कारण अनेकदा आपण पाहतो की आपल्या जीवनात त्रास आहेत, संकट आहे आणि त्या त्रासमय वातावरण आम्हाला कळत नाही का आम्ही काय करावं आणि कसं आमचं दिवस आणि आमचं जीवन बदलावं. पण आजचं वचन तुम्हाला मार्ग प्रगट करेल का तुम्ही काय केलं पाहिजे आणि कशाद्वारे तुमचे आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहे. कारण वचन समजणं गरजेचं आहे, कारण आशीर्वाद अगोदर वचन येतं. वचन प्रोत्साहन देतं, वचन विश्वास उत्पन्न करतं, वचन आम्हाला मार्ग प्रगट करतं का कशी प्रार्थना असावी, कसा विश्वास असावा. आणि म्हणून वचन आम्हासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजचं वचन परमेश्वर या वचनाद्वारे आम्हाला मार्ग प्रगट करेल. कोणत्या मार्ग तुम्ही अपनावला पाहिजे, कोणत्या मार्गातून तुम्ही गेलं पाहिजे आणि तुम्ही काय केलं पाहिजे हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि आमचा विश्वास आहे का आजचं वचन देवाच्या कृपेने तुम्हाला स्पर्श होईल आणि परमेश्वराचा मोठा गौरव, तुमचे आशीर्वाद मिळून तुम्हामध्ये होणार आहे. म्हणून या ठिकाणी जो मागचा विषय आपण घेतला होता त्याचा पुढचा भाग या ठिकाणी आपण घेणार आहोत. मागचा विषय जो आपण घेतला होता, मागचा जो भाग तो हगार आणि इश्माईलबद्दल होता की आपण उत्पत्ती याचा 21वा अध्याय या वचनामध्ये पाहिलं होतं की कसं त्या प्रकारे कसं त्या ठिकाणी आपण पाहतो का बेरशेबेच्या रानात प्रवास करताना त्यांच्या मसकमधलं पाणी संपतं आणि जसं पाणी त्या ठिकाणी संपत आहे, बायबल सांगतं का हगारला वाटलं का पाणी नसल्यामुळं कदाचित पुढचा प्रवास होऊ शकत नाही. कारण उन्हाची जी उष्णता होती, सूर्याची प्रखर किरण आणि तो जो इश्माईल होता हा 15 किंवा 16 वर्षाचा असेल जास्तीत जास्त. आणि मग ह्या सर्वामध्ये त्याला विदाऊट पाण्याच्या बगैर पुढं चालता येत नव्हतं, शरीरामध्ये प्राण राहिलेला नव्हता. आणि म्हणून बायबल असं सांगतं का तिने इश्माईलला झुडपाखाली टाकलं आणि स्वतः थोडी लांब जाऊन रडत बसली, कारण तिला वाटलं का आता मुलगा मरणार आहे. कारण पाण्यामध्ये जीवन होतं, पाण्यामध्ये शक्ती आहे, पण पाणीच नसल्यामुळं तिला वाटलं का पुढचा प्रवास काय, माझ्या मुलाचं आयुष्य संपलेलं आहे. मी तुम्हासाठी पूर्ण वचन वाचतो आणि मग पुढचा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. उत्पत्ती 21वा अध्याय 14 ते 17 वचन मी तुम्हासाठी वाचतो. इथं असं लिहिलंय, नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून भाकरी व पाण्याची मसक घेतली आणि ती हगारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली आणि मुलासह तिला रवाना केले. तेव्हा ती निघून बैरशेबेच्या रानामध्ये भटकत राहिली आणि मस्केतले पाणी संपल्यावर तिने मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्या इतके दूर जाऊन त्याच्या समोर बसली, कारण तिने म्हटले, मुलाचे मरण मला पाहायला नको. पहा, मी वचन वाचतोय, तुम्ही तुमच्या बायबलमध्ये वचन पहा का ती या ठिकाणी असं म्हणते का मुलगा मरणार आहे आणि मुलाचं मरणं माझ्याकडून पाहवत नाही आहे. आणि म्हणून ती दूर बसती आणि काय करते त्या ठिकाणी, पुढचं वचन मी या ठिकाणी वाचतो, आणि ती त्याच्या समोर बसून मोठ्याने रडू लागली. तेव्हा देवाने मुलाचा शब्द ऐकला आणि देवाच्या दूताने आकाशातून हगारेला हाक मारून म्हटले, अगे हगारे, तुला काय झाले, भिऊ नको, कारण मुलगा आहे. तेथून देवाने त्याचा शब्द ऐकला आहे. प्रेज द लॉर्ड. ना बायबल या ठिकाणी सांगतं की ज्या प्रकारे मी तुम्हाला ह्याचं वर्णन केलं की कशा प्रकारे त्या ठिकाणी तिच्या मसकमधलं पाणी संपतं आणि जास्त मसकमधलं पाणी संपलं, बायबल सांगतं का तिने आपल्या मुलाला झुडपाखाली ठेवलं आणि मग त्या ठिकाणामध्ये अशी घटना घडली का पाणी संपल्यामुळं तिची आशा संपली आणि तिला वाटलं का मुलगा मरणार आहे, मुलाचं जीवन संपलेलं आहे. आणि म्हणून असं लिहिलंय का बाणाच्या टप्प्या इतके दूर, थोड्या दूर ती रडत बसली, कारण तिला काय वाटलं का आता मुलगा मरणार आहे. पण ज्यावेळेस ती त्या अवस्थेमध्ये बसली, बायबल सांगतं का ती रडत असता प्रभूची एक वाणी आली आणि वाणी या प्रकारे होती का मुलाचा शब्द मी ऐकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे बायबल हे नाही सांगत का प्रभू असं म्हणतो का तुझं रडणं मी ऐकलं, पण बायबल असं सांगतं का मुलाचा शब्द मी ऐकला. म्हणजे त्या झुडपाखाली येऊन इश्माईलनी जी वाणी लावली, इश्माईलनी जी प्रार्थना केली, इश्माईल ज्याही गोष्टीबद्दल बोलला, प्रभूने ती प्रार्थना ऐकलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे का झुडपाखाली येणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे, कारण हे झुडूप जे आहे हे येशूचं दर्शक आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बायबल या प्रकारे सांगतं की मुलांनी बायबल या प्रकारे सांगतं का प्रभूने झुडपाखालची वाणी ऐकली. यस, झुडपाखालची असा शब्द लिहिला आहे का प्रभूने मुलाचा शब्द ऐकला, म्हणजे मुलगा बोलतोय. या ठिकाणी इश्माईल रडत असेल, इश्माईल प्रार्थना करत असेल,
का हे पित्या मला सहाय्य कर. ज्याही प्रकारे अब्राहम त्या बापासंगती बोलत असेल, लहानपणापाणी त्यांनी ते ऐकलं असेल अब्राहमाकडून, आणि त्यांनी ती वाणी त्या ठिकाणी आपल्या झुडपाखाली त्या ठिकाणी लावलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतं का हागार रडत असता अशी वाणीने आली का हागार मी तुझी प्रार्थना ऐकली, पण वाणी या प्रकारे ऐकली आली का मी मुलाचा शब्द ऐकलेला आहे. कारण तो झुडूप आध्यात्मिकरित्या प्रभू येशूला दर्शवतो, आणि जो कोणी तो झुडूप जो होता तो प्रभू येशूचा दर्शक स्वरूप होतं. आणि जो कोणी झुडपाखालून वाणी मारेल परमेश्वर त्याची प्रार्थना 100% मान्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी हे शिकलं पाहिजे का आम्हाला झुडपाखाली आलं पाहिजे. आणि मग मागच्या भागामध्ये आपण पाहिलं का झुडूप येशू ख्रिस्त आहे. मग येशूकडे आपण कसं येऊ शकतो, कोणकोणते माध्यम आहे. तर प्रथम माध्यम आपण पाहिलं होतं प्रार्थना. कारण प्रार्थना जी आहे ही आपल्याला देवाच्या संपर्कात घेऊन येते. आणि असं लिहिलंय का जो कोणी माझ्या नावात पित्याकडे प्रार्थना करेल ती प्रार्थना मी मान्य करणार आहे. म्हणजे ती प्रार्थना कोणाच्या नावात, प्रभू येशूच्या. आणि म्हणून येशू तो ख्रिस्त झुडूप आहे. आणि म्हणून प्रार्थना हा माध्यम आहे. काय असं आपण प्रार्थना करतो, आपण झुडपाखाली येतो आणि आपली प्रार्थना मान्य होती. प्रेज द लॉर्ड. मग आज आपण दुसरं माध्यम पाहणार आहोत की दुसरं काय माध्यम आहे का जे झुडपाखाली आम्हाला घेऊन येतं. प्रेज द लॉर्ड. समजतंय का मला या ठिकाणी काय म्हणायचं. जुन्या करारात आपण पाहिलं का इश्माईलला झुडपाखाली ठेवलं. झुडूप कोणाचं दर्शक होतं, येशूचं. मग आज कोणत्या झाडाखाली जायचं, झाडाखाली नाही जायचं. झाड कोणाचं दर्शक आहे, येशूचं. मग येशूकडे जायचं. मग येशू कुठं आहे, येशू प्रार्थनेद्वारे भेटतो. येशू जो आहे वचनाद्वारे भेटतो. प्रेज द लॉर्ड. कारण असं लिहिलंय का वचन स्वतःच प्रभू येशू आहे. म्हणजेच तुम्ही वचन वाचता, वचन घेता, तुम्ही झुडपाला आपल्यामध्ये घेता, तुम्ही झुडपाखाली येता आणि प्रभू तुमची प्रार्थना मान्य करतो. म्हणून आजचा जो मुख्य शीर्षक आहे तो या संदर्भात आहे का झुडपाखाली या, पण माध्यम आहे वचन. कारण हे वचन तुम्हाला झुडपाखाली म्हणजे येशू जवळ आणतं आणि ही केलेली प्रार्थना तो पिता ऐकतो आणि आपले मार्ग मोकळे होतात. म्हणून या ठिकाणी प्रगटीकरण याचा 19वा अध्याय मी या ठिकाणी 13व वचन तुम्हासाठी वाचतो. प्रगटीकरण 19वा अध्याय आणि 13 वचन की या ठिकाणी आम्हाला तो संदर्भ सापडेल का येशूच तो झुडूप आहे आणि येशू आता वचनाच्या स्वरूपात आम्हामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. 19वा अध्याय आणि 13 वचन मी तुम्हासाठी वाचतो. इथं असं लिहिलंय, आणि तो रक्तात बुचकळलेला वस्त्र पांघरलेला होता. कोणाबद्दल बोललंय, येशूबद्दल. कोणाबद्दल असं लिहिलंय, तो रक्तात बुचकळलेला. कुणी रक्त सांडलं, येशू ख्रिस्ताने. आणि असं लिहिलंय वस्त्र पांघरलेला होता आणि त्याचे नाव देवाचा शब्द. त्याचे नाव देवाचा शब्द म्हणजे कोणाला शब्दाची उपमा आहे, येशू ख्रिस्ताला असं म्हटले आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हे संदर्भ मी तुम्हाला यासाठी देतो का तुम्हाला कळावं. कारण आपण जे काही करतो ते करण्यामागं आम्हाला वचन माहीत असणं गरजेचं आहे. का जसं मी सांगितलं की तो झुडूप प्रभू येशू आहे आणि येशू आज कोणत्या स्वरूपामध्ये त्याच्याजवळ आम्ही जाऊ शकतो, वचनाच्या स्वरूपामध्ये. आणि म्हणून हा संदर्भ तुम्हाला मी दिलेला आहे का वचन आम्हाला येशू ख्रिस्ताच्या संपर्कात घेऊन येतं. कारण वचन स्वतः येशू ख्रिस्त आहे आणि ज्यास आपण वचन वाचतो, वचनामध्ये आपण राहतो, आपण केलेली प्रार्थना मान्य होती आणि आपले मार्ग मोकळे होतात. म्हणून या झुडपाखाली राहणं म्हणजे वचनाच्या अधीन येणं, वचन आपल्यामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. का, कारण वचन म्हणजे एक प्रकारचं आम्हासाठी एक संजीवन आहे, आम्हासाठी एक प्रकाश आहे, आमच्या निराशे मनाला प्रोत्साहन आहे, आम्ही मार्गहीन असताना आम्हासाठी मार्ग आहे. आणि म्हणून वचन आम्हासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हे वचन आम्हाला देवाजवळ चिटकून ठेवतं. हे वचन देवाच्या मार्गात आम्हाला घेऊन चालतं. हे वचन आम्हाला भटकू देत नाही. हे वचन आम्हाला अस्थिर होत देत नाही. आणि म्हणून वचन झुडपाखाली आम्हाला घेऊन येतं. आणि म्हणून वचन आम्हामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एक सुंदरसं उदाहरण या ठिकाणी आपण घेणार आहोत योहान शुभवर्तमानमधलं की कशा प्रकारे योहान देखील या संदर्भात आम्हाला सांगतो का झुडपात राहणं, झुडपाजवळ राहणं, झुडपाच्या खाली येणं किती महत्त्वाचं आणि किती गरजेचं आहे. त्याचं जे समजवणं आहे त्याचं उदाहरण वेगळ्या प्रकारे आहे, पण त्याचा आध्यात्मिक अर्थ सारखाच आहे. म्हणून जे लोक लिहून घेतात योहान शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि त्याचे काही वचनं मी तुम्हाला सांगेल का ते वचनं आपण त्याचं मनन करणार आहोत. त्याच्याद्वारे आम्हाला स्पष्ट होईल का झुडपाखाली राहणं किती गरजेचं आहे. आणि झुडूप येशू आहे आणि येशू वचन आहे. प्रथम आपण प्रार्थनेबद्दल पाहिलं आणि आज आपण वचनाबद्दल बघत आहोत. पाहूया या ठिकाणी काही वचन मी तुम्हासाठी वाचतो. योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 4थं वचन यापासून मी सुरू करत आहे. इथं असं लिहिलंय, तुम्ही माझ्यामध्ये राहा, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. परमेश्वर म्हणतो का तुम्ही माझ्यामध्ये राहा म्हणजे झुडपाखाली या. पण कशा प्रकारे झुडपाखाली यायचं, कशा प्रकारे प्रभूमध्ये राहायचं. पुढं असं लिहिलंय, जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने
आपल्या आपण फळ देवत नाही. पहा किती सुंदररित्या त्यांनी मांडलं या ठिकाणी. काय लिहिलं या ठिकाणी, लक्ष देऊन ऐका. जसा फाटात वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देवत नाही. काय म्हणतो की जसा फाटा कुठं राहिला पाहिजे, वेलामध्ये. जर फाटा वेलामध्ये नाही आहे तर तो आपल्या आपण फळ देऊ शकत नाही. आणि म्हणून फाटा, ती फांदी वेलामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, योहानाला असं सांगायचं आहे का तुम्हाला झुडपाखाली येणं, प्रभू येशूजवळ येणं, तुम्हाला वचन अंगीकारणं खूप गरजेचं आहे. कारण हे वचन तुम्हाला प्रभूमध्ये ठेवतं, हे वचन तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन येतं. आणि मग जो कोणी या वचनाद्वारे प्रभू जवळ आहे त्याच्या प्रार्थनेला 100% फळ येईल. त्याची प्रार्थना पोकळ प्रार्थना राहणार नाही. त्याची प्रार्थनेत सामर्थ्य असेल, कारण त्याच्याकडे वचनाचा मर्म असेल, त्याच्याकडे वचनाचं सामर्थ्य असेल, कारण वचन स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून बायबल या ठिकाणी सांगतं की आम्हाला त्याच्यामध्ये राहणं, त्याच्या झुडपाखाली येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी बायबल वचन मनन करणं खूप गरजेचं आहे. कारण पुन्हा मी सांगेल का हगाराला असा नाही म्हणलं प्रभू का हगार मी तुझं रडणं ऐकलं, पण प्रभू म्हणतो का मुलाचा शब्द मी ऐकला, कारण तो झुडपाखाली रडतो. समजतंय का? जर वचन तुमच्यामध्ये आहे तुमच्या प्रार्थनेला उत्तर येईल. का? कारण आता तुम्ही प्रभू येशूला ओळखताय. समजतंय का? प्रभूने का हगारला उत्तर दिलं नव्हतं? कारण असं नव्हतं का हगार प्रभूला ओळखत नव्हती. हगारनी प्रभूचा अनुभव घेतला होता. कारण या अगोदरचा जर तुम्ही अध्याय वाचला तर तुम्हाला कळलं की कशा प्रकारे प्रभूच्या दूतांनी तिला दर्शन दिलं होतं. नाही तर तुमच्या मनात हा गैरसमज उत्पन्न होईल. कारण एक ठिकाणी आपण हाही संदेश घेतला का देव सर्वांची प्रार्थना ऐकतो, जो प्रभूलाही ओळखत नाही. मग ह्याची प्रार्थना का नाही ऐकली? यासाठी काही प्रभूला ओळखत असून देखील देवाच्या सानिध्यात येत नाहीये, प्रभूच्या पायाजवळ येत नाहीये. म्हणून देव त्यांची प्रार्थना ऐकत नाही, जे प्रभूत असूनही प्रभूचं वचन घेत नाही, पण संकट समय फक्त प्रार्थना करतात. मग त्यांची प्रार्थना पोकळ राहती, त्यांना उत्तर येत नाही. म्हणून हा फरक मी तुम्हासाठी क्लिअर करतोय का जगातला व्यक्ती वेगळा, कारण त्याला प्रभूच माहीत नव्हता. पण तुम्ही जे लोक आहात तुम्हाला प्रभूचं नाव माहिती आहे, तुमच्याकडे पवित्र शास्त्र आहे, तुम्ही देवाचे चमत्कार पाहिलेले आहेत, तुम्ही देवाचे अनेकदा साक्ष ऐकलेले आहेत, मग तुम्हाला सत्य माहीत देखील असून मग तुम्ही का नाही जे वचन परमेश्वर म्हणतो का हे वचन मी तुम्हासाठी दिलेलं आहे, हे वचन तुम्ही पाळा, मी तुम्हासाठी मार्ग प्रगट केले त्या पवित्र शास्त्रामध्ये, तुम्ही ते का ग्रहण करत नाही, तुम्ही का झुडपाखाली येत नाही? पण संकट समय तुम्ही विसरत नाही प्रार्थना करायचं, संकट समय तुम्ही विसरत नाही देवाला हाक मारायचं, मग उत्तर नाही येणार. समजतंय का? त्यामध्ये राहणं गरजेचं आहे. हगारचा फरक काय होता? असं नव्हतं का ती प्रभूला ओळखत नव्हती. तुम्ही म्हणताल नाही ती मिस्रातली होती. जरी ती मिस्रातली होती, पत्नी कोणाशी होती? ती आब्रामाची. आब्रामाच्या घरात प्रार्थनेचं वातावरण नव्हतं का? तिला माहीत नव्हतं का आब्राम रोज कोणाच्या पायापाशी बसायचा, कोणाची प्रार्थना करायचा, कोणाची प्रार्थना करायचा? म्हणजे कुटुंबातलं वातावरणाचा प्रभाव तिच्यावर पडलेला नव्हता का? 100% पडला असेल. काही वेळेस आब्रामाला प्रार्थना करताना तिने पाहिलं असेल, आब्रामाच्या मुखातून तिने देवाबद्दल ऐकलं असेल. या ठिकाणी हे खूप महत्त्वाचं आहे का तिने प्रभूचा अनुभव घेतला आहे तरी देखील ती प्रभूकडे प्रार्थना करत नाही आहे. कारण जर आपण या ठिकाणी एक अध्याय मी तुम्हासाठी वाचतो, उत्पत्ती 16वा अध्याय, त्याद्वारे आम्हाला हे स्पष्ट होईल का ती प्रभूला ओळखत होती. म्हणजे तुमच्याही मनातला गैरसमज दूर होईल का प्रभूला ओळखत असताही ती त्या ठिकाणी प्रार्थना करत नाही आहे. मी तुम्हासाठी उत्पत्ती 16वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन मी या ठिकाणी वाचतो. तेव्हा अब्राम सारा हिला म्हणाला, पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल ते तिचे कर. मग सारा तिला गांजू लागली, तेव्हा तिच्या पुढून ती पळाली आणि रानात पाण्याच्या झऱ्याजवळ म्हणजे शुराच्या वाटेत त्या झऱ्याजवळ ती यहोवाच्या दूताला आढळली. तेव्हा तो म्हणाला, अगे हगारे, साराय हिची दासी, तू कोठून आलीस आणि कोठे जातेस? ती म्हणाली, मी आपली धनीन साराय हिच्या पुढून पळून जात आहे. मग यहोवाच्या दूताने तिला म्हणाले, तू आपल्या धनीकडे परत जा आणि तू तिच्या हाताखाली तिच्या आज्ञेत राहा. आणि यहोवाचा दूत तिला म्हणाला, मी तुझे संतान बहुतपट वाढवीन, इतके की तुझ्या बहुसंख्येमुळे ते मोजवणार नाही. प्रेज द लॉर्ड. ती कोणाला भेटली होती? प्रभूच्या दूताला. मग तिचा देवासंगती संपर्क नव्हता का? तिने प्रभूचा अनुभव घेतला नव्हता का? मग तिने या ठिकाणी जास्तीच्या मुलासाठी तिला पाणी पाहिजे होतं, तिने कोणाकडे हाक मारली पाहिजे होती? परमेश्वराकडे. का? कारण ज्यावेळेस दूत तिला भेटला होता त्यांनी वचन दिलं होतं का मी तुझ्या संतानाची बहुसंख्या वाढवणार आहे, ती इतकी वाढवेल का ते तुला मोजता येणार नाही, एक मोठं राष्ट्र मी करल. मग तिला वचन का नाही आठवलं? तिने का प्रभूचा धावा नाही केला? समजतं का? या ठिकाणी आज तीच दशा आमची आहे. हगारेप्रमाणे आमच्याकडे पवित्र शास्त्र नाही आहे का? तिला प्रभूचा अनुभव होता, प्रभूचं वचन तिच्याकडे होतं. आज हे पवित्र शास्त्र याच्यातली सर्व वचनं आम्हासाठी आहेत, पण ही वचन का आपण आठवत नाही? ही वचन आपण का मनन करत नाही?
समजतंय? जर तिने ते वचन आठवलं असतं तर तिच्या त्या निराशमय वातावरणात ती खिन्न न होता तिने प्रभूकडे वाणी मारली असती आणि प्रभूने तिची प्रार्थना मान्य केली असती. पण तिच्याकडे वचन नव्हतं, ती वचन विसरली होती. आज तीच दशा आमची आहे. आमच्या घरामध्ये बायबल आहे, पण ते बायबल फक्त घरामध्ये, पण ते बायबलचे वचन आपल्या हृदयात नाही. एक घटना मी तुम्हाला सांगतो की कुटुंबात मी प्रार्थनेला आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी मी प्रार्थना केली आणि आम्हाला वाटलं की ते नवीन कुटुंब आहे. पण ते म्हणले नाही नाही ब्रदर, आम्ही प्रभूला ओळखून आहे. म्हटलं ओळखून येते? म्हणले 2 मिनटं थांबा. आणि मग त्यांनी त्यांचं कपाट उघडलं, कपाटात काहीतरी शोधू लागले. मला माहीत नाही काय दाखवण्याचा प्रयत्न ते करत होते. पण नंतर त्यांनी त्यांची एक पेटी उघडली, पेटीतून एक कॅरी बॅग काढली, तिथून अजून एक कॅरी बॅग काढली आणि त्यातून त्यांनी पवित्र शास्त्र काढलं. ते म्हणले बघा आम्ही देवाला ओळखतो आहे का, आमच्याकडे बायबल. समजतंय का? बायबल त्यांच्याकडे आहे. त्यांना वाटतं का आता आमचं काम संपलं. बायबल घरात ठेवलं, मार्ग मोकळे. बायबल असणं गरजेचं आहे, पण त्याहून अधिक महत्त्वाचं आहे त्याची वचनं आपल्या अंतःकरणात ठेवणं. म्हणून मी म्हणलो का बायबल घरामध्ये आहेत पण वचनं हृदयात नाही आहे, मग काय फायदा. समजतंय? हागारसारखी स्थिती आपली होईल. घरात मार्ग आहे, घरात आशीर्वाद आहेत त्या बायबलमध्ये ठेवलेले, पण ते आपण घेत नाही, ते आपण मनन करत नाही. समजतंय? आपण चर्चला जातोय पण चर्चमध्ये सेवक जो पवित्र आत्मा त्याच्याद्वारे जो बोलतो, ते जे वचन तो शिकवतो, आपण चर्चला जातो पण जे वचन शिकवतात ते आपल्या मुखात नाही, ते आपल्या लक्षात नाही. समजतंय? आपण जातो दर रविवारी चर्चला, मीटिंगला, चला प्रार्थनेला. अरे पण जे वचन तुम्हाला शिकवलं जातं ते वचन तुमच्या मुखामध्ये आहे का? ते वचन तुमच्या लक्षात आहे का? ते वचन तुमच्या मनात फिरतंय का? आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आज प्रॉब्लेम आहे. आपण झुडपाखाली येत नाही, आपण वचन अंगीकारत नाही आहे, बायबले पण वाचत नाही, चर्चला जातो पण वचन लक्षात ठेवत नाही आणि आपली प्रार्थनाच बंद झालेली आहे. म्हणून वचन असणं खूप गरजेचं आहे, कारण वचन तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवतं. कारण योहान काय म्हणतो का फाटा स्वतःहून फळ देऊ शकत नाही, फाट्याला फळ द्यावं म्हणून त्याला वेलात राहणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुमच्याही प्रार्थनेला उत्तर यावं, तुमची प्रार्थना मान्य व्हावी, तुमच्या जीवनात आशीर्वादित यावे. तुम्ही कधी निराश होऊ नये, कधी हताश होऊ नये, तुम्ही नेहमी संजीवित असावे निराशमय वातावरणात देखील. म्हणून तुम्हाला झुडपाखाली वचनाला घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. झुडपाखाली या म्हणजे वचन अंगीकार करा. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच तुमची प्रार्थना मान्य होईल आणि देवाचा मोठा गौरव तुम्हामध्ये होईल. कारण हे वचन जे आहे, ज्याचं आपण निराश असतो आम्हाला प्रोत्साहन देतं, आम्ही खिन्न असतो आम्हाला पुन्हा ते नवीन रीत्याने आमचा विश्वास नवीन करतं आणि आम्हाला पुश करतं, आम्हाला ढकलतं पुढं का चल राहा प्रार्थनेमध्ये, काही हरकत नाही. जरी आज आलं नाही उद्या होणार आहे, जरी उद्या झालं नाही परवा होणार आहे. तुझं वाट पाहणं व्यर्थ जाणार नाही, देवाचा तू मोठा गौरव पाहशील, परमेश्वर कार्य करणार आहे. आणि या प्रकारे हे वचन आम्हाला नेहमी आत्म्यात संजीवित करतं. खिन्नपणा, निराशपणा ज्या वेळेस आमच्यावर हवी होतं, जर आम्ही वचनाचा धावा करू तर याद्वारे आमचा विश्वास नवीन राहील. आणि एकदा का विश्वास नवीन राहिला, तुमची प्रार्थना, तुमचा विश्वास करणं व्यर्थ जाणार नाही, तर देवाचा तुम्ही गौरव पाहणार. म्हणजेच परमेश्वर तुमचे आशीर्वाद तुम्हाला देईल आणि तुम्ही आनंदी व्हाल. प्रेज द लॉर्ड. पण काय गरजेचं आहे? वचन. समजतंय का? आज आमच्याकडे बायबल असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे बायबलमध्ये काय आहे? याच्यामध्ये वचन आहे आणि वचन आम्हाला कोणाच्या संपर्कामध्ये आणतं? देवाच्या. आम्हाला कोणाच्या सानिध्यात आणतं? झुडपाच्या. आणि म्हणून आम्हाकडे हे असणं गरजेचं आहे. पण ज्या प्रकारे अनेकदा असं पाहायला मिळतं का जितका वेळ हे बायबल आमच्या हातामध्ये पाहिजे त्यापेक्षा टी व्हीचा रिमोट किंवा आमचे मोबाईल्स आमच्या हातामध्ये आहेत. आणि म्हणून ते आम्हाला ते मिळून देणार नाही ज्याची आम्हाला आमच्या जीवनामध्ये गरज आहे. ते फक्त आपला वेळ चोरतात, आपलं लक्ष चोरतात. पण अनेकदा आम्ही ज्या प्रकारे आमच्याकडे वचन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी जे पवित्र शास्त्र तुमच्याकडे आहे ते फक्त घरात ठेवू नका, तर त्याची वचनं तुमच्या अंतःकरणात साठवा. जे तुम्ही दर रविवारी द्या प्रार्थने सभेला तुम्ही जाता, फक्त जायचं म्हणून जाऊ नका, तर ते वचनं आपल्या विचारांमध्ये ठेवा, आपल्या मनामध्ये ठेवा, आपल्या मुखामध्ये ठेवा. म्हणजे तुम्ही झुडपाखाली राहाल आणि तुमची प्रार्थना परमेश्वर मान्य करेल. कारण हे वचन काय करतं आपण वाचूया. स्तोत्रसंहिता याचा 119 अध्याय आणि 6 वचन मी तुम्हासाठी वाचतो. खूप महत्त्वाचं वचन आहे या ठिकाणी. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 6 वचन इथं असं लिहिलं आहे, जेव्हा मी तुझ्या सर्व आज्ञावर लक्ष ठेवीन तेव्हा मी लाजवणार नाही. काय म्हणतो दावीद या ठिकाणी? जस मी तुझ्या सर्व आज्ञावर किंवा साध्या भाषामध्ये वचनावर, जर तुझं वचन मला माहीत असेल तर हे वचन मला कधीच पडू देणार नाही, हे वचन मला कधी भटकू देणार नाही, हे वचन मला कधी खिन्न होऊ देणार नाही, तर हे वचन मला प्रोत्साहन देईल, मला धैर्य देईल, मला संगती बोलल. म्हणून हे वचन आम्हाकडे असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन वाचतो सेम या ठिकाणी. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 50 वचन, माझ्या पीडेत माझं सांत्वन हेच आहे,
काय म्हणतो या ठिकाणी, माझ्या पिढीमध्ये माझं सांत्वन हेच आहे. पुढं असं लिहिलं आहे की तुझ्या वचनाने मला सजीव केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का, माझ्या पिढीमध्ये माझं सांत्वन हेच आहे का तुझ्या वचनाने मला सजीव केलेलं आहे. म्हणजे तुमच्या त्रासाचं उत्तर जगात तुम्हाला कुठंच भेटणार नाही, फक्त एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे प्रभूचं वचन. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन झुडूप तुम्हासाठी खूप गरजेचं आहे. कारण जर या ठिकाणी बायबलमध्ये जर तुम्ही इस्रायलचा इतिहास वाचला तर ज्यावेळेस मोशेने मिस्रामधून इस्रायलला बाहेर काढलं, बायबल सांगतं का तो प्रवास करत असता मारा या ठिकाणामध्ये पोहोचला आणि मग त्या ठिकाणी त्यांना खूप तहान लागली आणि मग मारा या ठिकाणी पाणी तर होतं पण ते पाणी कडू होतं. ते पाणी कसं होतं, कडू होतं. आणि मग जसं पाणी कडू होतं लोक खूप कुरकुर करू लागले. आणि कारण त्यांना माहीत होतं का आता एवढा अरण्यामधून पाणी आणायचं कुठून, आणि एक दोन व्यक्ती थोडी आहेत, लाखोनी लोक आहेत, एवढ्या लोकांची तहान कशी भागणार. लोक मोर्चे विरुद्ध कुरकुर करू लागले, त्याचं मन खिन्न आणि निराश करू लागले. पण बायबल सांगतं या अवस्थेमध्ये त्यांनी प्रभूकडे प्रार्थना केली. बायबल सांगतं का प्रभूने त्याला एक झाड प्रगट केलं आणि ते झाड त्यांनी घेतलं आणि कशामध्ये टाकलं, पाण्यामध्ये. आणि ते पाण्यामध्ये टाकलं, त्या पाण्यातला कडूपणा निघून गेला आणि ते पाणी पिण्यास लायकीचं झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का, प्रभूने काय दाखवलं, झाड. त्या झुडपानी या ठिकाणी कोणाची मदत केली, मोशेची. नाही तर त्या लोकांनी मोशेचा जीवच घेऊन टाकला असतं जर पाणी नसतं तर. का, कारण ज्यावेळेस आमच्या जीवनात त्रास येतो आम्हाला काहीच कळत नाही की आम्ही काय करावं. सेम त्या लोकांची कंडिशन होती का त्यांना वाटलं का मोशेने आम्हाला या ठिकाणी आणलं, मग मोशेनेच आमची मदत केली पाहिजे. पण मोशेला माहीत होतं मी काय करावं. पण ज्यावेळेस त्यांनी प्रभूला वाणी मारली, बायबल सांगतं का प्रभू त्याला झुडपाजवळ घेऊन गेला आणि झुडपाने त्याची गरज पूर्ण केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. कोण आहे हा झुडूप? हा झुडूप प्रभू येशू आहे. हा झुडूप वचन आहे. आणि म्हणून वचन आम्हाकडे असणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे दावीद म्हणतो माझ्या पिढीमध्ये वचन हेच माझं सांत्वन आहे. म्हणून तुमच्या निराशेमध्ये तुम्हासाठी उत्तम मार्ग म्हणजे प्रभूचं वचन आहे. ज्यावेळेस तुम्ही खिन्न मनाचे असताल, विचार करत बसू नका, स्वतःला एकटं करून घेऊ नका, तर म्हणा का वेळ आहे सांत्वन पावण्याची, वेळ आहे स्वतःला प्रोत्साहन देण्याची. आणि कुठून येणार प्रोत्साहन? देवाच्या वचनातून. प्रेज द लॉर्ड. कारण अनेकदा असं पाहायला मिळतं की अनेकदा लोक त्रासाने ग्रस्त आहेत, समस्या आपल्या जीवनामध्ये आहे, मग आमच्याकडे बायबल नाही आहे का? समजतंय का, आपण वाट बघतो कारण एखादा प्रभावी वागता येईल, नाही मग एखादा सेवक मला सापडेल, नाही मी याच्याकडे जातो, मी त्याच्याकडे जातो. प्रार्थनेला जा, चांगली गोष्ट आहे, पण बायबल तुमच्याकडे नाही आहे का? मग तुम्ही का वचन वाचत नाही? जर प्रभूचा आत्मा त्या सेवकाद्वारे बोलतो, देवाची इच्छा आहे का आता मी डायरेक्ट तू सांगती बोलावं, पण तू का बायबल उघडत नाही? मला भरपूर गोष्टी प्रगट करायच्या, तू आठवड्यात फक्त एकदा ऐकतो, पण मला रोज तुझ्या संगती बोलायचं आहे. पहा, आपल्यामध्ये आणि देवामध्ये जो संपर्क आहे ना, तो वचनाद्वारे. कशाद्वारे? वचनाद्वारे. कारण देवाची इच्छा आहे का तुम्हाला संगती भरपूर बोलावं, तुम्हाला गोष्टी प्रगट कराव्यात, तुम्हाला रस्ता दाखवावं. तुम्ही जे गडबडलेले आहात, गोंधळलेले आहात, तुम्हाला याच्यातून प्रभूला बाहेर काढायचं, म्हणजे मग तो वचन पाहिजे. कारण वचनाद्वारे तुला कळेल की मी बोलतोय, नाही तर तुला कळणारच नाही का हा कोणाचा आवाज आहे. समजतंय का? अनेकदा प्रभूची वाणी डायरेक्टही बोलती पण आम्हाला कळतच नाही मनाचे विचार आहे का काय. पण जसं वचन असतं खात्री असती का देवाचीच वाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या प्रकारे झुडपाद्वारे मोशेची मदत पूर्ण झाली, हा झुडूप तुम्हासाठी अत्यंत गरजेचा आहे. आणि तो झुडूप म्हणजे प्रभूचं वचन आहे. झुडपाखाली या, वचन आपल्यामध्ये घ्या, वेळ द्या, वेळ द्या. आज आपण अनेकदा असं पाहतो की आपण व्हॉट्सअपमध्ये मेसेजेस वाचतो, नाही मी प्रभूचेच मेसेज वाचतो. मग प्रभूचे मेसेज बायबलमध्ये नाही आहेत का? समजतंय का? नक्की तुम्ही वाचा, पण त्याच्याही पेक्षा अपग्रेड नॉलेज बायबलमध्ये आहे. नाही तेच वचन आहेत. अनेकदा तुम्ही इतर लोक तुम्हाला मेसेज देतात, तुम्ही ते वाचता. मग असं तुमची इच्छा नाही आहे का मी बायबलमधून एखादं वचन वाचावं, त्याचं प्रगटीकरण मला व्हावं आणि मग मी फ्रेश रिव्हिलेशन लोकांना द्यावं? प्रेज द लॉर्ड. समजतंय का? आपल्याकडे काय उत्तर आहे? नाही आम्ही प्रभूचेच वचन वाचतो. वाईट काय? वाईट काय नाही आहे, पण नेहमी इतर लोक तुला सांगतात आणि तू ऐकतो. कधी तू बी तर वाच, तू बी तर शिक आणि तू तरी इतरांना सांग. समजतंय का? प्रभूची इच्छा आहे का तू पण तर अपग्रेड झाला पाहिजे. आतापर्यंत दुसरे पाठवतारे तू वाचत राहिला, तू देखील एखादा अध्याय वाच, देव तुला प्रगटीकरण देईल आणि मग ते प्रगटीकरण तू लोकांना सांग का या प्रकारे प्रभूचा आत्मा बोलतो. देवाची इच्छा आहे का मी तुझ्याही संगती बोलू इच्छितो, पण तू का माझ्या पायापाशी बसत नाही? का हे वचन तू आपल्यामध्ये घेत नाही? समजतंय? वचन खूप गरजेचं आहे. वचन खूप गरजेचं आहे, कारण हे तुमचं सांत्वन करेल. काय? वचन. कारण अनेकदा असं होतं की जास्त त्रास येतो, संकट येतात, काय आपल्याकडे ऑप्शन आहे? प्रार्थना. काय करा? प्रार्थना. आणि मग समजा हॉस्पिटलमध्ये कोणी आजारी,
किंवा एखादं नकारात्मक कुटुंबामध्ये वातावरण आहे आणि मग प्रार्थनांसाठी करण्यात येते. पण ज्या प्रकारे प्रार्थना केल्यानंतर त्यांच्या हृदयात शांती आली पाहिजे, आनंद आला पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे, हे दिसतच नाही. का? कारण वचनच त्यांच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून प्रार्थनेचं महत्त्व काय हेच त्यांना कळत नाही. प्रार्थना केल्यानंतरही मन खिन्न नाही. प्रार्थना केली का? बरोबर, ठीक आहे, थँक्यू, पण आठवण ठेवा प्रार्थना. तुला कळलंच नाही की देवासंगती संपर्क केला, प्रभूला सांगितलं आता उत्तम घडणार आहे. प्रार्थनेचं महत्त्व नाही, कारण वचनच तुझ्यामध्ये नाही. समजतंय का? समजा भूमी आहे, पाणी टाकतोय पण बीज नाही पेरलं तर पाण्याचा उपयोग आहे का? सेम काही लोकांची कंडिशन अशी आहे, प्रार्थना करून करून कित्येक वेळेस प्रार्थना केली पण तरी प्रार्थनेचं त्यांना फरकच पडत नाही. का? वचनच नाही आहे, म्हणून केलेल्या प्रार्थनेचं महत्त्वच तुमच्याकडे नाही. समजतंय? म्हणून या ठिकाणी वचन असणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रार्थनेचं महत्त्व तुम्हाला कळेल. केलेली प्रार्थना तुमच्या हृदयाला सांत्वन देईल, तुमच्यात असणारे वचन ते पुन्हा संजीवित आणि ॲक्टिव्ह करेल आणि तुमच्या हृदयात दैवी शांती उत्पन्न करून तुमचे मार्ग मोकळे होतील. प्रेज द लॉर्ड. समजतं या ठिकाणी? म्हणून काय पाहिजे आपल्यामध्ये? वचन. कारण वचन कशाखाली घेऊन येतं? झुडपाखाली. म्हणून या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनंती करतो, रिक्वेस्ट करतो का पहा, सहसा असं नाही का लगेच तुमचं लक्ष लागल. लक्ष भटकतं, बायबल उघडताच विचार भटकतात, पण प्रार्थना करा. देवाला ती तळमळ पाहिजे, देवाला ते प्रयत्न पाहिजेत का नाही प्रभू मला वाचायचं आहे, नाही प्रभू मला मनन करायचं आहे, मला तुझी वाणी ऐकायची, पण देवा माझं लक्ष लागत नाही. देवा माझे मन भटकतात, पण देवा माझं ती बोल ना, माझं लक्ष लागू दे ना, मला वाचनाचा गोडवा निर्माण होऊ दे ना. आणि म्हणून या ठिकाणी जर तुम्ही तळमळ बाळगताल, प्रार्थना कराल, तर तो दिवस दूर नाही का देव तुम्हाला अद्भुत प्रगटीकरण देईल. असं प्रगटीकरण जे तुम्ही कधी कोणाकडून ऐकलं नाही, पण ते प्रथम आणि नवीन रेव्हलेशन, नवीन प्रगटीकरण प्रभू तुम्हाला देईल. पण तुम्ही ती वाणी ऐकायला तयार आहात का? देव आतुर आहे तुम्हाला प्रगट करायला, पण तुम्ही जर ऐकत नाही तर ती वाणी प्रभूला दुसऱ्याला प्रगट करेल आणि दुसऱ्या त्याचं राज्य वाढवल. म्हणून या ठिकाणी देवाची इच्छा आहे का वचन घ्या, झुडपाखाली या, आणि हे तुम्हाला 100% संजीवित करणार आहे. कारण अजून असं लिहिले स्तोत्रसहितामध्ये, देवाचं वचन आमच्या पावलांसाठी दिवा आणि मार्गांसाठी प्रकाश आहे. जर दिवा आणि प्रकाश तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही अंधारात चालताय, आणि जर तुम्ही अंधारात चालताय तर तुम्ही कधी पडाल याची गॅरंटी नाही. पण जर वचन तुमच्याकडे आहे, वचन तुम्हाला पडू देणार नाही, वचन तुम्हाला भटकू देणार नाही, वचन तुम्हाला आतून जाणीव करून देईल. वचन तुम्ही समजा काही चुकताय, समजा तुम्ही टी व्ही पाहताय पण वचन तुमच्यामध्ये आहे, मग वचन बोलतं की बघ हा वेळ चोरतोय, बघ टी व्हीचा रिमोट ऑफ कर, तुला उठायचं, तुला प्रार्थनेला बसायचं. वचन संजीवित करतं. जगामध्ये काही चुकीच्या आकर्षित गोष्टी आहे आणि मन तिकडं ओढलं जातं, पण वचन लगेच आतून बोलतं, नाही 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 तुला हे नाही करायचं, हे देवाविरुद्ध आहे, मनावर नियंत्रण ठेव, प्रार्थनेला बस, या मोहाला टाळ. वचन तुम्हाला भटकू देणार नाही, वचन तुमच्यावर भीती हवी होऊ देणार नाही. किंवा एखादं संकट आलं, अचानक आम्हाला कळतं का तुला हा आजार झाला, कुटुंबात नकारात्मक एखादी गोष्ट उभी राहिली, मन खिन्न होतं, पण वचन लगेच पकड घेतं, घाबरू नको, प्रार्थना कर, देवाला हाक मार, आलेलं वातावरण टळून जाईल आणि देवाचा मोठा गौरव होणार आहे. कोण आहे हे सांत्वन देतं? वचन. पण आहे का वचन? आहे का तुम्ही झुडपाखाली? तर झुडपाखाली तुम्ही नाही आहेत तर तुमचं जीवन आशीर्वादित नाही आहे. म्हणून झुडपाखाली या, प्रार्थनेद्वारे, वचनाद्वारे. कारण प्रार्थना ही प्रभावी व्हावी म्हणून वचन असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे शास्त्र प्रभूच्या कृपेने फुकट आहे, नवीन करार फ्रीमध्ये आहे, तुम्हाला फक्त वेळ द्यायचा. समजतंय? हे म्हणू नका का नाही जमतच नाही आहे, नाही वर्कलोड खूप झाला, पुष्कळ लोकांकडे कारणं असतात, नाही पाहुणे आले, जमलंच नाही, विसरून गेलो. असं कसं विसरला तू? समजतंय का? विसरू नको. वचन विसरून नाही जमणार. वचन खूप गरजेचं आहे. 5 मिनटं की का नाही व्हायना, 10 मिनटं का नाही व्हायना, तुला थोडा तरी वेळ प्रभूच्या गौरवासाठी काढायचाच, थोडातला मिनिमम तरी मी म्हणतोय. कारण काही लोक थोडाही वेळ देत नाही, त्यांच्या लक्षातच नाही राहत, नाही आठवडे विसरून गेलो वचन. अरे असं कसं विसरला? समजतंय का? रात्री गाडी चालवताना लाईट बंद करून गाडी चालवतो का तू? लाईट ऑन करतो ना, का? कारण लाईटवर तुला मार्ग सापडतो. लाईट बंद करून गाडी चालवशील तर गाडी ठोकणार नाही का? सेम तसं आहे, विदाऊट वाटणं चालशील, कुठेही पडशील आणि मग म्हणशील की देवा असं कसं? वचन तुला कळलं नाही आहे म्हणून तू पडलाय, याला देव नाही, तू स्वतः जबाबदार आहे. समजतंय का? अनेकदा आम्हाला वचन माहीत नसल्यामुळे आपण चुकतो, आपण भटकतो. मग आलेल्या संकटामध्ये आपण कोणाकडे पाहतो? प्रभूकडे. तेव्हा असं कसं होऊ दिलं? वचन वाचलं असतं तर तुला कळलं असतं काय करायचं आणि काय नाही करायचं, आणि मग अयोग्य गोष्टी तू घेतल्या नसत्या. पण तू ज्या अयोग्य गोष्टी जीवनात आणल्यात त्याला मी नाही, त्याला तू जबाबदार आहे, कारण वचन तुझ्यामध्ये नाही आहे. म्हणून देवाची इच्छा आहे का झुडपाखाली या, वचनाच्या अधीन या. कारण असं लिहिलं आहे का तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये राहतो. मग प्रभू कोणत्या स्वरूपात आहे? वचनाच्या. प्रभूला स्वरूप आहे,
वचनाचं, ते वचन तुमच्यामध्ये घ्या, म्हणजे परमेश्वर तुम्हाला कार्य करेल आणि मोठा तुम्ही गौरव पाहणार आहे. कारण बायबलमध्ये असं लिहिलं आहे, अनुवादाच्या पुस्तकामध्ये एक सुंदरचं वचन आहे, मी तुम्हासाठी वाचतो. अनुवाद याचा या ठिकाणी अनुवाद 17वा अध्याय 18 ते 20 वचनं या ठिकाणी आपण वाचूया का वचन किती महत्त्वाचं आहे, शास्त्र किती महत्त्वाचं आहे. का ज्या चर्चमध्ये वचन शिकवलं जातं ते वचन लिहून घेणं खूप गरजेचं आहे. मी या ठिकाणी वाचतो, असं लिहिलं आहे, आणि असे व्हावे की तो आपल्या राजआसनावर बसला तेव्हा त्याने आपणासाठी या नियमशास्त्राची प्रत पुढं काय लिहिलं आहे, याजक लेवी यांच्या पुढे असलेले जे पुस्तक त्यातून एका वहीत लिहून घ्यावे. समजतंय का? त्या काळामध्ये सगळ्यांकडे शास्त्र नव्हतं, लेख नव्हते, तर तो असं म्हणतोय की त्याच्यातून लिहून घ्या एका वहीमध्ये, काही कागदांवर, काही त्या पानांवर तुम्ही लिहून घ्या आणि ते तुमच्याकडे ठेवा. समजतंय? आज कंडिशन तशी नाही, आज प्रत्येकांसाठी शास्त्र आहे. पहिले तरी लिमिटेड लोकांकडे असायचं आणि त्याच्यातून सगळे वाचायचे, किंवा फक्त पाळकच वाचायचं आणि लोक ऐकायचे. पण आज तसं नाही आहे, आज आम्हाकडे ते आहे. समजतंय? पुढं काय लिहिलं आहे? पुढं असं लिहिलं आहे, आणि ती प्रत त्याच्याजवळ असावी. काय लिहिलं आहे? ती प्रत त्याच्याजवळ असावी, त्याने तिच्यातून आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात. काय लिहिलं आहे? पुन्हा ऐका या ठिकाणी, त्याने तिच्यातून आपल्या आयुष्याच्या सर्व दिवस नाही, पाहुणे आले म्हणून जमलं नाही. बायबल सांगतं सर्व दिवस नाही, कामामुळे ॲडजस्ट नाही झालं नाही, बाहेर गेलो होतो. आयुष्याच्या सर्व दिवस तुला वचन मनन करायचं आहे. कारण पहा, आपण जगात राहतोय, असं नाही आहे का सैतान म्हणाल का मी आज सुट्टी घेतो, आज मी तुला त्रास देणार नाही. समजतंय का? तो कधी CLPL घेत नाही, तो 24 आवर ड्युटीवर कार्यरत आहे का तुम्हाला पाडायचं. पण जर वचन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 100% पाडणार. म्हणून वचनात तुम्ही राहा, आणि म्हणून इथं लिहिलं आहे की आयुष्याच्या सर्व दिवस ते वचन तुझ्याजवळ असावं. आणि पुढं काय लिहिलं आहे? खूप महत्त्वाचं आहे, सर्व दिवसात वाचित जा, फक्त ठेवू नका. काय लिहिलं आहे? वाचत जा, यासाठी की या नियमशास्त्राचे सगळे शब्द व हे नियम जपून पाळायला त्याने यहोवा आपला देव याचे भय धरायला शिकावे. प्रत आपल्याकडे पाहिजे, नियमशास्त्र आपल्याकडे पाहिजे, फक्त पाहिजेच नाही तर ते वाचायचे, आणि फक्त वाचायचे नाही तर ते पाळायचे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढचं वचन काय सांगतं? 20 वचन, हे अशासाठी की त्याचे हृदय त्याच्या भावापेक्षा वर चढू नये, आणि तो आज्ञेपासून उजवीकडे किंवा डावीकडे फिरू नये, अशासाठी की, खूप महत्त्वाचं आहे, अशासाठी की त्याने आणि त्याच्या मुलांनी इस्रायलमध्ये आपल्या राज्यावर आपले आयुष्याचे सर्व दिवस वाढवावे. प्रेज द लॉर्ड. कळतं का या ठिकाणी काय सांग? प्रेज द लॉर्ड. समजतं या ठिकाणी काय सांगतंय वचन? की हे वचन खूप महत्त्वाचं आहे, हे शास्त्र खूप महत्त्वाचं आहे. ज्याला तुम्ही एका कोपऱ्यात टाकून दिलं, ती जागा ती कोपरा नाही आहे, त्याची जागा तुमचं हृदय आहे. समजतंय? म्हणून याला हृदयात जागा द्या. वचन तुम्हात असेल, तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप प्रगती कराल, देव तुम्हाला उंचवेल आणि काही उणीव तुमच्यामध्ये राहणार नाही. समजतंय? अनेकदा आपण जगात पळतो का कुठून मला सक्सेस भेटेल? वचन आहे. कुठून माझ्या लाईफचे मार्ग मोकळे होतील? वचन आहे. कोण आहे कुटुंबात नकारात्मक वातावरण बदलल? वचन आहे. कशा प्रकारे मी आध्यात्मिकरित्या वाढल? वचन आहे. कशा प्रकारे मला सक्सेस मिळेल? वचन आहे. कशा प्रकारे मला बुद्धी मिळेल? वचन आहे. प्रत्येक उत्तर वचनामध्ये आहे. असं काहीच नाही आहे तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रश्नाचं असा एकही प्रश्न नाही का त्याचं उत्तर या शास्त्रात तुम्हाला सापडणार नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या पवित्र शास्त्रामध्ये प्रभूंनी आम्हासाठी लिहून ठेवलेलं आहे. म्हणून हे वचन ह्या झुडपाखाली या, ह्या वचन अंगीकार करा, म्हणजे देवाचा मोठा गौरव तुम्हामध्ये होणार आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी दुसरा विषय आपला क्लिअर झाला का झुडूप येशू आहे, झुडपाखाली येणं म्हणजे प्रार्थना करणं आहे. आणि दुसरं आपण पाहिलं वचन, कारण वचन देखील आम्हाला झुडपाखाली घेऊन येतं. आता तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत, आराधना. काय? आराधना. कारण आपण आराधना करतो, स्तुती आराधना करतो, आपण कोणाच्या संपर्कामध्ये येतो? प्रभूच्या. आणि जे गीत आपण गातो त्यामध्ये देवाचा गौरव होतो. पण दुसरी जी क्रिया त्या गीतामध्ये होती ती म्हणजे आपल्या मुखातून देवाच्या सामर्थ्याची घोषणा होती. आणि मग या गीताद्वारे ज्यास तुम्ही देवाच्या संपर्कामध्ये येता, या गीतामध्ये ज्यास तुम्ही ते शब्द उच्चारता, दोन प्रभाव होतात, देवाचा गौरव आणि तुम्ही मोकळे होता. समजा एक गीत आहे,
प्रभू के हात है मेरे साथ, मुझको कोई डर नाही. कोणाचा गौरव करतो आपण? देवाचा. पण काय शब्द उच्चारले मुखातून? प्रभू के हात है मेरे साथ, मुझको कोई डर नाही. म्हणजे तुमच्यासमोर जी नकारात्मक अवस्था आहे, तुम्ही घोषणा करताय की परमेश्वर माझ्याबरोबर आहे आणि तू मला काही करू शकणार नाही. आणि मग हे वचन तुम्हाला खरोखर त्या नकारात्मक स्थितीमधून बाहेर काढतं आणि देवाचा मोठा गौरव होतो. इवन गीत आहे, मुक्ती दिला येशू नाम. जसं आपण ते गीत गातो, पहा तुम्ही अनेकदा या गीतामध्ये जर कोणामध्ये तंत्रमंत्राचा प्रभाव असेल, ते लोक हलू लागतात, ते लोक हालचाल करायला लागतात, ते लोक पडतात. का? कारण गीताद्वारे आपण देवाचा गौरव करतो की देवा तू मुक्ती देतो. पण या मुखातून कन्फेशन आहे, या मुखातून घोषणा आहे का मुक्ती दिला येशू नाम. आणि मग जर तुम्ही बंधलेले असाल, तुम्ही बंधनामध्ये असाल, इमिजिएट तुमच्यातले बंधन तुटून जातात आणि तुम्ही मोकळे होतात. म्हणजे ही आराधना तुम्हाला झुडपाखाली घेऊन येते, ही आराधना तुम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन येते आणि मग आराधनेमध्ये तुमचे बंधन तुटल्या जातात. ज्या प्रकारे बायबल सांगतं, पॉल आणि सीला बंदिवान अवस्थेमध्ये होते, पण जास्त त्यांनी आराधना केली, बेड्या तुटल्या. कशा तुटल्या? कदाचित त्यांनी हेच गाणं गायलं असेल, मुक्ती दिला येशू नाम. समजतंय? आणि मग हे गीता गाताच त्यांचे बंधन तुटल्या गेले. तुम्ही ज्यावेळेस आराधना करता, तुमचे बंधन तुटतात, तुम्ही देवाच्या संपर्कामध्ये येतात. पण अनेकदा असं पाहायला मिळतं की आराधनेमध्ये लोक येत नाही आणि मग तुम्ही झुडपाखाली नाही आहे, तर तुमची आराधना तुम्ही मिस करताय, तुम्ही तुमचे आशीर्वाद मिस करताय. समजतंय? आपण काय म्हणतोय की नाही, मी वाचनाला येतो. अरे आराधना खूप महत्त्वाची. आराधना तुला मुक्त करते. कशातून? नकारात्मक विचारातून, टेन्शनमधून. ज्यावेळेस आराधना तू करशील, तुझ्यातले नकारात्मक विचारचा प्रभाव बंद होईल आणि येणारं वचन तुला सहजप्रमाणे समजेल. पण जर आराधनेत तू आलेला नाही आहे, तू डायरेक्ट वाचनासाठी आला, तर तुझ्यात असणारे ते नकारात्मक विचार तुला वाचनाकडे लक्ष लागू देणार नाही. आणि म्हणून आराधना झुडपाखाली येतील, तुम्हाला मोकळं करते येणारं वचन ग्रहण करण्यासाठी. पण अनेक लोक आराधनेला येत नाही, ते टाईम लावतात. अर्धा तास आराधना चालू असेल, पाऊण तास चालू असेल, बरोबर या टायमाला आराधना संपल किंवा काही एखादं गाणं घेऊ आपण. समजतंय? तुम्ही दोन्ही गोष्टी मुक्त आहेत. देवाचा गौरव करणं खूप मोठी गोष्ट आहे. ते म्हणतो फक्त स्वतःसाठीच येतो का मला बोल, मला मार्ग दाखव, माझा गौरव करावी इच्छा नाही का तुझी? समजतंय का किती स्वार्थी वृत्ती आहे आपली? देवाचा गौरव हे करावं तुम्हाला नाही वाटत का फक्त प्रभू आजार बरा कर, प्रभू कुटुंबात समस्या, प्रभू याचं उत्तर दे. अरे कधी देवाचा तर गौरव करा आनंदाने लवकर येऊन. समजतंय? दुहेरी फायदा आहे, त्याचाही गौरव आहे आणि त्या आराधनेतच मोकळीकता आहे. गीत आहे, आराधना में हे छुटकारा. पण आपण घेतच नाही छुटकारा. म्हणून आराधना करा, झुडपाखाली या, खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. चौथी गोष्ट मी या ठिकाणी घेईल, ती म्हणजे उपवास. उपवास करणं देखील आम्हाला झुडपाखाली घेऊन येतं. कारण जसं आपण उपवास करतो, आपण काय करतो? प्रार्थना करतो. उपवास प्रार्थना कोणाच्या संपर्कात आणते? देवाच्या संपर्कात आणते. आणि उपवास प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. कारण अनेक बायबलमध्ये अशी उदाहरणं आहेत का उपवास प्रार्थना ज्यास त्यांनी केली, प्रभूने त्यांना उत्तर दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. उपवास प्रार्थनेद्वारे आपली आध्यात्मिक वाढ होती. उपवास प्रार्थनेद्वारे आपण देवाच्या संपर्कामध्ये येतो. आणि म्हणून या ठिकाणी उपवास आम्हाला देवाच्या संपर्कामध्ये आणतो, तर ती गोष्ट आपण केली पाहिजे. प्रत्येक ती गोष्ट करा जी तुम्हाला झुडपाखाली घेऊन येते. प्रार्थना झुडपाखाली आणते, या. वचन झुडपाखाली घेऊन येतं, वाचा वचन. आराधना झुडपाखाली घेऊन येते, करा आराधना. उपवास झुडपाखाली घेऊन येतो, करा उपवास. आणि पाचवी गोष्ट ती म्हणजे सहभागिता, ज्याला आपण चर्च म्हणतो. मुळात ती काय आहे? सहभागिता आहे. कारण चर्च कोण आहे? आपण स्वतः. समजतोय का? ज्याला आपण चर्च म्हणतो ती काय आहे? सहभागिता आहे. चर्च कोण आहे? आपण देवाचं मंदिर आहोत. सहभागिता ही खूप महत्त्वाची आहे. कारण बायबल काय लिहितं? बायबल असं लिहिलंय, ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं एकत्र येतात त्या ठिकाणी माझा आत्मा कार्य करतो. पहा, सहभागिता खूप गरजेची आहे. कारण सहभागिता, एकत्र येणं, आणि एकत्र येण्याला काय आशीर्वाद आहे? मत्तय 18 अध्याय आणि 20 वचन, कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले आहेत, तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. समजतंय? सहभागितेमध्ये कोण आहे? प्रभू आहे. म्हणजे तुम्ही सहभागितेमध्ये येता, तुम्ही कशाखाली येता? झुडपाखाली येता. म्हणून सहभागितेमध्ये या. प्रेज द लॉर्ड. समजतंय? व्यक्तिगत प्रार्थना करणं देखील हा एक भाग आहे, तेही तुम्ही करा, पण सहभागिता ही तेवढीच गरजेची. कारण अनेकदा असं पाहायला मिळतं की नाही, आम्ही आमचं घरीच करतो. बायबल सांगतं का सहभागिता पण अत्यंत गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय? म्हणून या 5 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला झुडपाखाली घेऊन येतात. पहिली कोणती? प्रार्थना, वचन, आराधना. समजतंय? उपवास
आणि 5वी सहभागिता. या 5 गोष्टी तुम्हाला झुडपाखाली घेऊन येतात. आणि एकदा का तुम्ही झुडपाखाली आले, झुडपाखालची वाणी परमेश्वर मान्य करतो. झुडपाखाली येताच तुम्ही जे व्यक्ती होता, तुम्ही जे मनुष्य होता, तुमच्यामध्ये आणि देवामध्ये जे देवाचं आणि माणसाचं नातं होतं ते नातं बदलतं आणि ते नातं देवाचं आणि पुत्राचं होतं. पण त्याच्यासाठी कशाखाली यावं लागतं? झुडपाखाली. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? प्रथम आपलं नातं कसं आहे? देव आणि माणूस. पण जसं तुम्ही झुडपाखाली येता नातं बदलतं, पिता आणि पुत्र. प्रेज द लॉर्ड. समजतंय का मला काय म्हणायचं या ठिकाणी? पहिलं आपलं नातं कोणतं होतं? देवाचं आणि माणसाचं. पण जसं तुम्ही झुडपाखाली येता, झुडूप कोण आहे? येशू. नातं बदलतं. आता नातं कोणतं होतं? बापाचं आणि पुत्राचं. म्हणून या 5 गोष्टी तुम्ही गमवू नका. या 5 गोष्टी तुम्ही करा. तुम्ही झुडपाखाली या आणि तुमची वाणी परमेश्वर 100% मान्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की हे वचन तुम्हाला समजलं असेल आणि ज्या प्रकारे प्रभूंनी इश्माईलची प्रार्थना ऐकली, देव तुमची प्रार्थना ऐकणार आहे. कारण आता देखील आपण त्याच झुडपाखाली आहोत. समजतं? आपण सहभागितेमध्ये आहोत. कशामध्ये? सहभागितेमध्ये. जरी आता हा संदेश तुम्ही घरी बसून ऐकताय, समजतंय? टी व्ही हा माध्यम आहे, पण आपण कशामध्ये आहोत? सहभागितेमध्ये. टी व्ही या माध्यमाद्वारे आज प्रत्येकजण घरोघरी आपण सर्व प्रार्थनेला एकत्र जमलेलो आहोत. आपण सहभागितेमध्ये आहोत. आपण झुडपाखाली आहोत आणि आज झुडपाखाली वाणी परमेश्वर ऐकणार आहेत. म्हणून या ठिकाणी प्रार्थना करण्या अगोदर आपला विश्वास मोठा करा. स्वतःच्या मनाला मी झुडपाखाली आहे आणि आता झुडपाखालची वाणी परमेश्वर मान्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. येस, बोला. जे लोक टी व्हीवर पाहतायत, म्हणा मी झुडपाखाली आहे आणि परमेश्वर आमची वाणी आज ऐकणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करणार आहोत आणि तुम्ही विश्वास ठेवा की तुम्हाला उत्तर आज भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया आपण सर्वजण. हे पित्या, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो प्रभू, का या झुडपाखाली तू आम्हाला आणलं माझ्या परमेश्वरा. प्रार्थना, वचन, आराधना, उपवास आणि सहभागिता ही आम्हाला झुडपाखाली घेऊन येते प्रभू. आणि आज आम्ही सर्वजण जे टी व्हीवर पाहतायत, आम्ही सर्व झुडपाखाली आलेलो आहोत प्रभू. या झुडपाखाली येण्याचा सहवास त्यांना जाणू दे. सामर्थ्य, अभिषेक या क्षणी त्यांना स्पर्श करू दे प्रभू. झुडपाखालचा अनुभव त्यांना दे प्रभू. तुझं दैवी सामर्थ्य या क्षणी मी त्यांच्यावर मोकळं करतो लॉर्ड. त्यांना स्पर्श कर माझ्या परमेश्वरा. आणि त्यांच्यातला खिन्नपणाचा आत्मा मी प्रभूच्या नावात दूर करतो. त्यांच्यातला निराशपणाचा आत्मा मी दूर करतो. त्यांच्यात असणारे सर्व भीतीचा आत्मा मी प्रभूच्या नावात घालवतो आणि त्यांच्या मनाला प्रोत्साहित करतो, आनंदी करतो की मी झुडपाखाली आहे. आता वेळ मोकळं होण्याची आहे. आता वेळ देवाचा गौरव पाहण्याची आहे. आता वेळ आपलं घराणं सांगून आपले आशीर्वाद मिळवण्याची आहे. आणि प्रभू ही वाणी ऐकून मोठा गौरव होणार आहे. प्रार्थना करतो प्रथमतः आजाऱ्या लोकांसाठी. पहा, देवाचा अनुग्रह या ठिकाणामध्ये आहे. देवाचा आत्मा तुमच्या कुटुंबामध्ये उतरून आलेला आहे. जो काही त्रास तुमच्यामध्ये आहे, जे काही पोटातलं दुखणं तुमच्यामध्ये आहे, या क्षणी मी आज्ञा करतो सर्व त्या दुखणाईला. जे काही किडनी स्टोन तुमच्यामध्ये आहे, मी आज्ञा करतो या क्षणी सर्व वेदना थांबल्या जा. सर्व आजाराचा प्रभाव मी प्रभूच्या नावात बांधून नाश करतो आणि प्रत्येक चापकांचं आरोग्य या क्षणी त्याच्या शरीरामध्ये, पोटामध्ये मी मोकळं करतो. ज्यांच्या पायांमध्ये वेदना आहेत, ज्यांना भरपूर वेदना होत आहेत, त्यांच्या तळपायामध्ये आग आहे प्रभूच्या नावात. सर्व तळपायातली आग, जे काही त्यांचे गुडघे दुखत आहेत, जे काही जॉईंट पेन त्यांना आहे, सांधिवाताचा प्रभाव त्यांच्यावर आहे, मी या सर्व आजाराला आज्ञा करतो या क्षणी तुझा सर्व प्रभाव मी प्रभूच्या नावात बांधून नाश करतो. कारण या झुडपाखालची वाणी आमचा प्रभू ऐकतो. त्या प्रभूच्या नावात मी यांच्यात प्रत्येक चापकांचं आरोग्य स्वीकारतो आणि प्रत्येक गुडघ्यातल्या वेदना म्हणतो थांबल्याचा प्रभूच्या नावात. प्रत्येक तळपायातली आग म्हणतो बंद हो प्रभूच्या नावामध्ये. आणि हे आरोग्य मी स्वीकारतो प्रभू आणि त्यांना मोकळके तुला धन्यवाद देतो. ज्यांना डायबिटीज आहे, तुझ्या नावात जे काही शरीरामध्ये कमकुवतपणा आहे, जे इन्सुलिन निर्माण होत नाही, ते अब्बा इन्शुरन्स त्यांच्या शरीरामध्ये निर्माण होऊ दे माझ्या परमेश्वरा. आणि तुझं आरोग्य त्यांच्यामध्ये आम्ही स्वीकारतो आणि त्यांना तो फ्री केलं तुला धन्यवाद देतो. सर्व बीपीचा प्रभाव मी बांधून नाश करतो आणि तुझं आरोग्य त्यांच्यामध्ये आम्ही स्वीकारतो पित्या. अब्बा फादर, जो काही ताप त्यांच्यामध्ये आहे, विश्वास ठेवा का देव सर्व समर्थ आहे. कदाचित हा ताप तुमच्या लहान लेकरामध्ये असतील, ते आजारी असतील, मी प्रभूच्या नावात हाक मारणार आहे कारण आपण झुडपाखाली आहोत. आणि विश्वास मोठा करा का तुमचे लहान लेकरं देखील या क्षणी या प्रभावापासून मोकळं होतील. सर्व सर्दीचा इन्फ्लुअन्स, सर्व खोकला, सर्व ताप्याच्या विकाराच्या आत्म्याला म्हणतो येशूच्या नावात या क्षणी या लहान लेकरांच्या, मोठ्यांच्या विरोधातून निघून जा. आणि या लेकरांना आम्ही प्रभूच्या नावात मोकळं करून प्रत्येक चापकांचं आरोग्य स्वीकारतो आणि या सर्व लहान आणि मोठ्यांना तू मोकळं केलं तुला धन्यवाद देतो माझ्या पित्या. त्या परमेश्वर तुला धन्यवाद देतो का तू यांना मोकळं करत आहे माझ्या प्रभू. तुझं सामर्थ्य वाहत आहे. आपला विश्वास मोठा करा. हे समजू नका का टीमची प्रार्थना आहे ही कार्य करेल का? हो, ही कार्य करेल. आपण झुडपाखाली आहोत. ओ, जो काही कॅन्सर त्यांच्यात राज्य करतो,
करतोय, जे काही HIV त्यांच्यामध्ये राज्य करतंय, हे सर्व आजाराला म्हणतो येशूनी यांची किंमत वधस्तंभावर मोजलेली आहे. जे तुमच्याकडे आहे त्यापेक्षा जे आमच्याकडे आहे ते सर्वातून मोठं आणि सामर्थ्यवान आहे. ते म्हणजे प्रभूच्या 39 चाबकांचं आरोग्य. आणि या क्षणी या प्रत्येक आजाराच्या दुरात्म्यांना, शापांना म्हणतो निघून जा यांच्या शरीरामधून. सर्व मूळव्याधाचा आजार निघून जा येशूच्या नावात, कारण रक्ताद्वारे किंमत मोजली. मग हे कर्स जनरेशन आम्ही स्वीकारत नाही, तर हे बंधन आम्ही प्रभूच्या नावात बांधून नाश करतो आणि म्हणतो निघून जा, कारण येशूमध्ये यांचं आधारमय शरीर वधस्तंभावर मेलेलं आहे आणि प्रभूच्या पुनरुत्थानात यांना नवीन शरीर आहे, निरोगी शरीर आहे. त्या विश्वासात मी यांच्यात प्रभूच्या चाबकांचं आरोग्य स्वीकारतो आणि प्रत्येक कॅन्सरपासून, प्रत्येक मूळव्याधापासून यांना मोकळं केलं. तुला धन्यवाद देतो प्रभू. प्रत्येकात ज्याच्यात अशक्तपणा आहे तुझ्या चाबकांचं आरोग्य स्वीकारतो. ज्यांना दृष्टी नाहीये येशूच्या नावात नेत्र मी स्वीकारतो. जे ऐकू शकत नाहीये त्यांच्या कानात तुझी वाणी स्पष्टपणे ऐकू यावी म्हणून मी प्रभूच्या नावात त्यांचे कान मोकळे करतो. ज्यांना वाचा नाहीये प्रभू, जे बोलू शकत नाही त्यांच्यात मी शब्द मी स्वीकारतो देवा, आणि तू दिलेस तुला धन्यवाद देतो प्रभू. त्यांचे प्रत्येक मार्ग मोकळे करतो अब्बा फादर. ज्यांना पित्ताचा आजार आहे, जे काही पित्त त्यांच्यामध्ये कार्य करतं, येशूच्या नावात हे सर्व पित्ताचा आजार मी बांधून नाश करतो आणि आज्ञा करतो का यांच्यातून प्रभूच्या नावात निघून जा आणि प्रत्येक चाबकांचं आरोग्य यांच्यामध्ये मी मोकळं करतो. आणि थँक्यू लॉर्ड तू दिल्याबद्दल प्रभू. लॉर्ड, जे कोणी सैतानाच्या प्रभावामध्ये आहे, तंत्रामंत्रामध्ये, याक्षी तुझी अग्नी आम्ही स्वीकारतो, सामर्थ्य आम्ही स्वीकारतो आणि म्हणतो सर्व शुद्ध आत्म्याचा प्रभाव प्रभूच्या नावात जळला जा या कुटुंबातून, या भावाच्या बहिणीच्या विरोधातून, आणि प्रभूच्या नावात त्यांचं शरीर आम्ही मोकळं करून प्रभूचा अनुग्रह त्यांच्यावर आम्ही स्वीकारतो. लॉर्ड, त्यांच्या लेकरांना प्रभूच्या नावात आशीर्वाद देतो. त्यांची आत्मिक, शारीरिक, बौद्धिक वाढ आम्ही स्वीकारतो. जे कुटुंब आर्थिक संकटामध्ये आहेत, प्रभूच्या नावात त्यांचे धनवान करण्याचे आम्ही मोकळे करतो. ज्यांचा पैसा कोणी चुकीच्या मार्गाने फसून लुटलेला आहे, प्रभूच्या नावात तो पैसा पुन्हा त्यांच्याकडे आम्ही स्वीकारतो. माझ्या परमेश्वरा, त्यांचा अडकलेला पैसा तुझ्या नावात त्या व्यक्तीच्या नदीत कृपा स्वीकारून त्यांचा पैसा पुन्हा आम्ही स्वीकारतो लॉर्ड. त्यांच्या घराचे आशीर्वाद आम्ही स्वीकारतो, त्यांच्या गाडीचे आशीर्वाद आम्ही स्वीकारतो लॉर्ड, आणि दिलेस तुला धन्यवाद देतो प्रभू. लॉर्ड, उत्तम नोकरी, जॉब आम्ही स्वीकारतो. आमची ओळख देव आहे, आमची मध्यस्थी देव आहे, आमचा जॅक, आमची सेटिंग सर्व प्रभू आहे, आणि त्या प्रभूला आम्ही सांगून उत्तमचं काम आम्ही स्वीकारतो आणि तू ही उत्तम नोकरी दिलीस तुला धन्यवाद देतो. ज्यांच्यासाठी विश्वासू जीवन साथीदार मिळावे त्यासाठी मी प्रार्थना करतो का उत्तम ते प्रभूतून आहे. विश्वासू जीवन साथीदार, सुज्ञ पत्नीचा आशीर्वाद प्रभूच्या नावात प्रत्येक भाऊ बहिणींसाठी मी स्वीकारतो लॉर्ड, आणि तू मिळून दिलंस तुला धन्यवाद देतो. हा प्रश्न दूर करा का तुम्हासाठी कोणी मध्यस्थी करत नाही. देव तुम्हासाठी मध्यस्थ आहे आणि त्यांनी तुमची प्रार्थना ऐकून तुम्हासाठी उत्तम येणाऱ्या दिवसात तुम्हाला मिळणार आहे. थँक्यू दिल्याबद्दल माझ्या पित्या. ज्यांना पोटचं फळ नाही आहे, प्रथमतः भीतीचा आत्मा, निराशेचा आत्मा, रिपोर्टचा प्रभाव त्यांच्या मनातून दूर करतो आणि त्यांच्या मनात हा रिपोर्ट जागृत करतो का पोटचं फळ देवाचं प्रतिफळ आहे आणि प्रभूच्या नावात हे सुंदरचं लेकरूचा आशीर्वाद मी स्वीकारतो आणि दिलंस म्हणून तुझे आभार मानतो. हे पित्या, जसं आज ज्या प्रकारे तू आज आम्हाशी बोलला का वचन हे आम्हासाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून सर्व वचनाच्या माध्यमातून तुझ्या जवळ येऊ दे आणि प्रत्येकात तुझा गौरव होते. जेही प्रभूच्या नावात आम्ही मागितलं विश्वासाने आम्ही स्वीकारतो आणि तुझी प्रार्थना मान्य की तुला धन्यवाद देतो. प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवा का आज झुडपाखालची वाणी प्रभूने ऐकलेली आहे. साक्ष होईल, नक्की सांगा आणि देवाचा गौरव करा.